आपण पाहत आहात न्यूज लोकमंच। मनोज जरांगेने आता आंदोलनाचं जे हत्यार उपसलेलं आहे यावर येणाऱ्या निवडणुकात काही फरक पडेल का? हे बघा, निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्याय हक्काची लढाई लढली जात नाही, त्याचा निवडणुकीवरती परिणाम निश्चित होतो। परंतु मागासवर्गीयांचं आरक्षणाकडं राजकीय भावनेनं कुणी पाहू नये, कारण घटनाकारांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाड्यामधल्या शेवटच्या घटकाला मान सन्मानाची, इज्जतीची, इब्रतीची भावना म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी या देशामध्ये दिलेली आहे। त्यामुळं आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी बेकायदेशीर, घटनाविरोधी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। कारण गावगाड्यामधल्या दीनदलिताला, बलुत्याला, आलुत्याला सुद्धा या देशाचा नागरिक म्हणून सन्मानानं, इज्जतीनं जगता यावं। इथल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये, इथल्या सिव्हिलायझेशन म्हणजे नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आम्हीही या देशामध्ये सन्मानानं, इज्जतीनं जगू शकतो, ही भावना निर्माण होण्यासाठी ही रिझर्वेशन पॉलिसी दिलेली आहे। आमच्या जरांगे पाटलांच्या गरीब माणसांसाठी सोशल वेलफेअर आहे ना, बरोबर। हां, आणि मग एवढ्या हजारो कोटीचा कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे। राजकारणामधलं तुमचं प्रतिनिधित्व तुमच्या लोकसंख्येच्या 5 पट आहे। लॉ बनवणारे आणि लॉ इम्प्लिमेंट करणारे तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हीच मागास म्हणायला लागलात तर तुमचा डाव वेगळा आहे। तुम्हाला आरक्षणाची गरजवंताची लढाई लढायची नाही, तुम्हाला आरक्षण उद्ध्वस्त करायचं आहे। ओबीसीचं 18 पगड जातीचं नेतृत्व संपवायचं आहे। पंचायत राजमधलं संपवलं की कशाला आमदारकीचं आणि खासदारकीची बात करतोय? त्यामुळं आमच्या गावगाड्यामधल्या तरुणांच्या ह्या ज्या इच्छा आकांक्षा, ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिला आहे, आणि आमची पोरं बाळं कुठंतरी कपडे चांगले घालायला लागले, घर चांगलं बांधायला लागले म्हणजे तुम्ही आम्हाला इज्जत दिली काय? कारण कायद्याच्या सभागृहामधलं आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे? ज्या तिजोरीमध्ये आम्ही 50-60% लोक, आमची दलित जनता, आमची आदिवासी जनता, दुर्दैवानं सांगावं असं वाटतं मला इथं की आमच्या SC STचं जे बजेट आहे ते बजेटसुद्धा इतर खात्यांना वळवलं, कायद्यानं कंपल्शन असून हे असं असू शकतं? या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे निवडून गेलेले जी काही लोक आहेत, ही लोक आमची नाही आहेत, ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारी नाही आहेत। इथल्या दलितांचा, इथल्या ओबीसींचा, इथल्या आदिवासींचा यांना काहीही देणं घेणं नाही। सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, ही एवढं एकच समीकरण या लोकांचं। बरं, याचबरोबर मागील वेळी जी सवाद्य आपले पदयात्रा होती, या यात्रेदरम्यान मातुरी या ठिकाणी आपला जो ओबीसी समाजाचे वाहनं होते तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी वाजत गाजत चाललेले होते, तर त्यावेळी दगडफेक करण्यात आली। यामागे राजकीय कुणाचा हात असेल असं तुम्हाला वाटतं? संस्कृती बघा ना, हे म्हणतात की यांना दंगली घडवायची आहेत। दंगली घडवण्याचा इतिहास कुणाचा आहे? दलितांबरोबर मराठवाडा नामांतराच्या वेळी आमच्या दीनदलितांची घरं जाळणारे कोण होते? ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून 56 मोर्चामध्ये मागणी करणारे कोण होते? आमचे ओबीसी होते। आमच्या ओबीसीमधल्या एखाद्या जातीनं, आमच्या ओबीसीमधल्या 18 पगड जातीमधल्या एखाद्या नेत्यानं ॲट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा अशी कधी मागणी केली? कारण आम्ही संविधानाची इज्जत करतो, कारण हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या आमच्या दलित बांधवांचं कवच आहे ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे। अरे हजारो वर्षाचा स्पॅन कुणीकडे आणि 50-60 वर्षाचा स्पॅन कुणीकडे? हां, हजारो वर्ष तुम्ही इथल्या व्यवस्थेची मक्तेदारी तुमच्या हातामध्ये ठेवली। वतनदार, पाटील, देशमुख, गावगाड्याची उपजाऊ जमीन तुमच्या मालकीची, गावगाड्यामधला आमदार, खासदार, कारखानदार, दरकदार, वतनदार तुम्ही। अरे आमची अजून 10% माणसं आमची पुढे येत आहेत, अजून 90% माणसं आमची ऊसतोडीला जात आहेत, अजून 90% माणसं आमची स्लम्समध्ये राहत आहेत, 90% माणसं आमचे ड्रायव्हरकीचं काम करतायत, वाहनांचं काम करतायत, काबाड कष्टाचं काम करतायत। आमच्या लेकीबाळी आजही हायर एज्युकेशन घेऊ शकत नाहीत, आणि तुम्ही म्हणता आमचं खाल्लं काय? खाल्लं तुमचं? यावं चर्चेला, वारंवार सांगतोय मीडियाच्या द्वारे, यावं। कुणाच्या दम हिंमत असेल ना, हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राची भाषा इथल्या राज्यकर्त्यांनी बोलली पाहिजे, नाहीतर या नालायक लोकांना बाजूला सारून आम्ही लायक माणसं पुढे घेऊन जाणार आहोत।